श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करायचा। या झाडाला स्पर्श केल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे आहेत। आपलं मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात। आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते। पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं निवासस्थान असल्याचे म्हटले जाते। धार्मिक मान्यतानुसार पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले गेले आहे। या झाडाला श्रेष्ठ देव वृक्ष अशी उपाधी मिळाली आहे। पद्मपुराणात सांगितलं आहे की जे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना दीर्घायुष्य मिळते। तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणाऱ्याची या जगात केलेली सर्व पापे नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, भगवान शंकर झाडाच्या देठात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते। अशात जी लोक पिंपळाच्या झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात, यासोबतच श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पूजा करतात, त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते। तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा वास असतो। याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रांचा त्यात समावेश आहे। याच कारणामुळे ज्यांना तीर्थक्षेत्रात पूजा होत नाही ते पिंपळाच्या झाडाखाली विधी करतात। पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराण कथे करणे उत्तम मानले जाते। तसेच शनिदेव सुद्धा पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात। जे लोक पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात आणि त्याखाली दिवा लावतात त्यांना शनीच्या 7.5 किंवा ध्येयाच्या वेळेस त्रास सहन करावा लागत नाही। अशा लोकांवर शनिदेवाची कृपाही होत असते। आणि अमावास्येच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये वास करते। आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवा ही
करायचे। पिंपळ वृक्षाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये आपल्याला एक खडा जो आहे गुळाचा टाकायचा, तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे, त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा। आता हा दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा जो आहे तो कणकेचा असतो। तो आपल्याला काय करायचं, कणिक घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा। ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायचे। तसेच ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घेऊन गेले तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वाटीभर काळे तीळ, तसेच हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती घेऊन आपल्याला जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलांचं आसन द्या, किंवा तुम्ही अगदी तांदळाचं आसन दिलं तरीही चालणार आहे। त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला एक धारेने पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचे। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। फुलं घेऊन गेले असेल तर ती अर्पण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे वाटीमध्ये काळे तीळ घेतलेले होते ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत हे जे काळे तीळ आहेत ते सुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 7 प्रदक्षिणा ह्या करायच्यात। प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। 7 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे। सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।